नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रारंभिक महाराष्ट्रातील पर्यावरणीय रचना या संदर्भात चर्चा करत असताना महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती, सध्याचं पर्यावरण किंवा सध्याची एकंदरीत भौगोलिक स्थिती या संदर्भामधली चर्चा जी आहे ती चर्चा केलेली होती. आता आपल्याला महाराष्ट्रातील पर्यावरणीय रचना किंवा ज्याला इकॉलॉजिकल जॉग्राफिकल सेटिंग ऑफ अर्ली महाराष्ट्र असं म्हणावं लागेल. त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील पर्यावरण कसे होते या संदर्भामधली माहिती लक्षात घ्यायची असेल तर आपल्याला एकंदरीत पृथ्वी तलावावरील पर्यावरणाच्या संदर्भामधली सुद्धा माहिती थोडी लक्षात घेणं आवश्यक आहे. पर्यावरण म्हणजे नेमके काय, पर्यावरणातील घटक, त्याचा पर्यावरणावरील होणारा प्रभाव, परिणाम या सर्व गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. आपल्याला लक्षात येईल की पृथ्वीचे पर्यावरण ही एक अतिशय गुंतागुंतीची बाब आहे, ज्यामध्ये सजीव आणि निर्जीव अशा सर्व घटकांचा समावेश जो आहे तो समावेश होतो. माणसाभोवती आढळणाऱ्या सर्व घटकांचे मिळून पर्यावरण तयार होते. पर्यावरणामध्ये फक्त एकच घटक नसतो, तर माणसाभोवती ज्या सर्व गोष्टी असतात त्या सर्व गोष्टींचा समावेश पर्यावरणामध्ये असतो. त्या नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो. म्हणजे माणसाभोवती असणाऱ्या सजीव आणि निर्जीव या सर्व गोष्टींचे मिळून पर्यावरण होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. पर्यावरणावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. त्यातील काही घटक जे आहेत ते नैसर्गिक आहेत, तर काही घटक जे आहेत ते अनैसर्गिक आहेत. आपल्याला असं दिसून येतं की नैसर्गिक घटकांमध्ये सूर्य असेल, चंद्र असेल, पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर असेल, सूर्यावरील डाग असतील, पृथ्वीचा अक्ष असेल, सौरशक्ती असेल, समुद्र असेल, पर्वतीय रांगा असतील, या सर्व गोष्टींचा, त्यासोबतच कार्बन डायऑक्साईड असेल, ओझोनच्या पट्ट्याचा थर असेल, ज्वालामुखीचा उद्रेक असेल, भूकंप असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी नैसर्गिक गोष्टी म्हणून ओळखल्या जातात, ज्याचा पर्यावरणावर मुख्य प्रभाव जो आहे तो प्रभाव असतो. मात्र यासोबतच मानवनिर्मित गोष्टी सुद्धा पर्यावरणातील घटक असू शकतात आणि असतात. मानवनिर्मित घटकांमध्ये औद्योगिक वसाहती असतील, शहरीकरण असेल, वेगवेगळ्या गोष्टींमधील संशोधन असेल, अणुबॉम्बचा वापर असेल, भूजलाचे शोषण असेल, खताचा वापर असेल, लोकसंख्येची वाढ असेल, युद्धे, त्यात होणारा रासायनिक व इतर अस्त्रांचा वापर, या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी मानवनिर्मित आहेत. आणि या मानवनिर्मित गोष्टींचा सुद्धा पर्यावरणावर चांगला आणि वाईट अशा दोनही प्रकारचा परिणाम जो आहे तो परिणाम होऊ शकतो आणि पर्यावरणाचे ते घटक सुद्धा असतात. आपल्याला असं लक्षात येतं की पृथ्वीचा जन्म जो आहे तो जन्म 4.5 अब्ज वर्षापूर्वी झालेला आहे. ही एक मोठी भूशास्त्रीय आणि भौगोलिक घटना आहे. त्याला मोठा एक इतिहास सुद्धा आहे. नैसर्गिक कारणामुळे पर्यावरणात झालेले बदल
हे भूशास्त्रीय अवसादांच्या स्वरूपात जतन केलेले आढळतात. त्यामुळेच पर्यावरणात सध्या होणाऱ्या बदलांना जर समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला पर्यावरणात झालेल्या पूर्वीच्या बदलांना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला असं लक्षात येते की कुठल्याही स्थळांच्या पर्यावरणाचा अभ्यास करत असताना तिथलं स्थानिक पर्यावरण आणि जागतिक पर्यावरण या दोन्ही घटकांचा विचार जो आहे तो विचार करावा लागतो. आपण असं म्हणतो की महाराष्ट्रातलं पर्यावरण चांगलं आहे, महाराष्ट्रातला निसर्ग चांगला आहे. कर्नाटकातले लोक म्हणतील की कर्नाटकातला निसर्ग चांगला आहे, कर्नाटकातलं पर्यावरण चांगलं आहे. प्रत्येक प्रांतामधलं जे पर्यावरण असतं ते पर्यावरण तेथील भौगोलिक वातावरणावर, तिथल्या मानवांच्या सांस्कृतिक जीवनावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतं. त्याचप्रमाणे आपल्याला दिसेल की स्थानिक आणि जागतिक या दोन्ही घटकांचा विचार जो आहे तो पर्यावरणामध्ये होतो. जागतिक घटकाचा प्रभाव जागतिक घटकाचा प्रभाव लक्षात घेत असताना आपल्याला इतर स्थानिक घटकांच्या पर्यावरणाचा सुद्धा अभ्यास लक्षात घेणे आवश्यक असते. त्यामुळेच आपल्याला महाराष्ट्राच्या पर्यावरणात झालेल्या बदलांचा अभ्यास करताना जागतिक बदल सुद्धा लक्षात घ्यावे लागतात. महाराष्ट्र हा भारताचा एक अविभाज्य भाग आहे. भारताने त्याच्या उत्पत्तीच्या दक्षिण गोलार्धातील स्थानापासून सध्याच्या उत्तर गोलार्धातील स्थानापर्यंत बरीच स्थाने जी आहेत ती बदललेली आहेत. हे बदलत असताना अनेक भूशास्त्रीय घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडी घडून आलेल्या आहेत आणि पर्यायाने पर्यावरणातही लक्षणीय बदल जे आहेत ते बदल झालेले आहेत. या सर्व घडामोडी होत असताना महाराष्ट्राचा या सर्व घडामोडीमध्ये अनन्यसाधारण समावेश किंवा महत्वाचा समावेश जो आहे तो महत्वाचा समावेश असल्याचे आपल्याला दिसून येते. आपल्याला असे दिसेल जे काही भूखंड निर्माण झालेले आहेत या भूखंडाच्या पुनर्रचनेला जवळपास 15 कोटी वर्षापूर्वीपासून सुरुवात झालेली आहे. जे आपल्याला वेगवेगळे भूखंड दिसतात त्या भूखंडाच्या निर्मितीला जवळपास 15 कोटी वर्षापूर्वीपासून सुरुवात झालेली दिसेल. मग हे जे भूखंड आहेत या भूखंडाचे सुद्धा अनेक तक्त्यांच्या स्वरूपामध्ये विभाजन जे होते ते विभाजन झाले आणि हे विभाजन झाल्यानंतर हे तक्ते एकमेकांपासून दूर सरकू लागले. जवळपास 10 कोटी वर्षापूर्वी मध्यजीवी महाकल्पात भारत आफ्रिकेच्या बराच जवळ आलेला होता. जवळजवळ तो 37 अंश दक्षिण अक्षांशात तो आला होता. आपल्याला असं दिसतं हे बदल होत असताना महाराष्ट्राचा सुद्धा या बदलामध्ये महत्वाचा समावेश जो आहे तो समावेश होता. आपल्याला असं दिसेल की भारत जो आहे तो भारत निर्माण होण्याच्या पूर्वी हा खंड जो आहे हा खंड एका
आफ्रिका, आशिया हे खंड एकत्रितच असल्याचे आपल्याला दिसून येत होते. सर्वांचा एक असा एकत्रित भूभाग जो आहे तो एकत्रित भूभाग होता. मात्र पुढे या प्लेट्स वेगळ्या होत गेल्यात, एकमेकांपासून दूर होत गेल्यात. या दूर होण्यामागचं कारण सुद्धा पृथ्वीच्या आतमधील आंतरिक घडामोडी जेवढ्या घडत गेल्यात त्यानुसार या प्लेट्स ज्या आहेत या प्लेट्स वेगवेगळ्या होत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. आपल्याला दिसेल की भारताचा तक्ता विश्ववृत्तावर असतानाची परिस्थिती काय होती. भारतीय महाद्वीप 7 कोटी वर्षापूर्वी विश्ववृत्तावर आले. म्हणजे भारतीय महाद्वीप जे आहेत ते महाद्वीप विश्ववृत्तावर येण्यासाठी 7 कोटी वर्ष जे आहेत ते वर्ष लागल्याचं आपल्याला दिसून येतं. विश्ववृत्त ओलांडत असताना इथे असलेल्या तप्तबिंदूमुळे भारतीय तक्त्याच्या पश्चिम किनाऱ्यालगत भेगीय ज्वालामुखीच्या उद्रेकाला सुरुवात झाली. हा उद्रेक जवळजवळ 3 कोटी वर्ष चालू होता. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिलारस जो होता तो पृथ्वीच्या पोटातून भूपृष्ठावर येत होता. या शिलारसासोबत मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळला जात होता. त्यामुळे तापमानातही मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होती. आता सध्याच्या भारताच्या मूळ खंडावर महाराष्ट्राच्या भागात असलेले प्राणी आणि वनस्पती या शिलारसाखाली सापडून नष्ट झालेत. त्याचप्रमाणे वातावरणातील वाढत्या कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामुळे प्राणी आणि वनस्पती नष्ट झाल्यात. या पृथ्वीच्या पृष्ठभागातून आलेला हा जो शिलारस होता हा शिलारस महाराष्ट्राच्या एका पाठाच्या स्वरूपामध्ये तो रस जो आहे तो शिलारस ओतल्यासारखा झाला, ओतला गेला आणि तिथून दख्खनच्या पठाराची निर्मिती जी आहे ती दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली. पर्यावरणातील प्रदूषणामुळे दख्खनच्या पठाराच्या निर्मितीनंतर पुन्हा या भागामध्ये सजीव सृष्टीचा वावर होण्यासाठी बराच काळ जो आहे तो काळ जावा लागला. कारण जो लावारस पठारी स्वरूपामध्ये ओतल्या गेलेला होता तो थंड होण्यासाठी बराच कालावधी जो आहे तो बराच कालावधी लागल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढे तो हळूहळू थंड झाला, हळूहळू त्याच्यामध्ये जीवसृष्टीची वनस्पती सृष्टीची निर्मिती जी आहे ती निर्मिती होण्यास सुरुवात झाली. म्हणजे आपल्याला एकंदरीत दिसेल की भारताची निर्मिती, त्या भारताच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या भूमीच्या निर्मितीमध्ये सुद्धा एक दीर्घ कालखंड जो आहे तो दीर्घ कालखंड घडून गेल्याचे आपल्याला दिसून येते. आपल्याला त्याच सोबतच दख्खनचे पठार ज्या पद्धतीने निर्माण झाले त्याच सोबतच आपल्याला दिसून येतं की 3 ते 4 कोटी वर्षापूर्वी म्हणजे आद्य तृतीयक काळात भारतीय महाद्वीप विश्ववृत्ताच्या थोडे उत्तरेकडे सरकले. म्हणजे दक्षिण गोलार्धात त्याचा प्रवेश
दक्षिण गोलार्धातून आता त्याचा प्रवेश उत्तर गोलार्धात झाला. विषुववृत्ताजवळ असताना भारताचे हवामान उष्ण व दमट होते. पावसाचे प्रमाण सध्यापेक्षा खूपच जास्त होते. या काळात तयार झालेले विशिष्ट प्रकारचे खडक सध्या शुष्क गणल्या जाणाऱ्या भागात सुद्धा आढळून येतात. लाल रंगाचे विटेसारखे दिसणारे खडक याला जांबा खडक किंवा लॅटेराइट म्हणून ओळखले जाते. हे खडक तयार होत असताना दख्खनच्या पठाराशी पश्चिमेकडची जी उंची आहे ती उंची त्यावेळेस बरीच कमी असावी. त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की एकंदरीत पृथ्वीमधील ज्या घडामोडी घडत गेल्यात त्या घडामोडीमध्ये जांबा खडकाची निर्मिती होत असताना लोह खनिज, ॲल्युमिनियम ऑक्साईड यांचे प्रमाण जे आहे ते प्रमाण अधिक वाढले. सिलिकाचे प्रमाण कमी झाले आणि खडकाची रचना स्तरीय स्वरूपाची होण्यास सुरुवात झाली. सर्वात वरच्या पृष्ठभागावर लोह खनिजयुक्त याचा कठीण कवच याचं स्वरूप प्राप्त झालं आणि मध्य भागामध्ये लालसर मातीचा जो थर आहे तो थर तयार झाला आणि अशा प्रकारे या जांभा खडकाची निर्मिती जी आहे ती निर्मिती झाल्याचं दिसून येतं. जांभा खडक किनारी भागात तसेच समुद्र सपाटीपासून 1500 मीटर उंचीपर्यंतच्या पठारी भागात एखाद्या टोकाप्रमाणे तयार झालेला दिसून येतो. या सर्व घडामोडी ज्या आहेत या सर्व घडामोडी सुद्धा महाराष्ट्रामध्ये झाल्यात. म्हणजे हे जे इकॉलॉजिकल चेंजेस आहेत किंवा इकॉलॉजिकल सिस्टीम जे आहेत ज्याला आपण पर्यावरणीय बदल, नैसर्गिक बदल जे म्हणतो ते महाराष्ट्रामध्ये त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडून आल्याचं आपल्याला दिसून येतं. तसेच महाराष्ट्राच्या किनारी भागामध्ये आद्य तृतीय काळाप्रमाणेच उत्तर तृतीयक काळातही जांभा खडक तयार झाल्याचे पुरावे आपल्याला मिळतात. ह्या भूगर्भातील ज्या काही अंतर्गत घडामोडी ज्या आहेत त्या अंतर्गत घडामोडी आपल्याला लक्षात घेत असताना या सर्व गोष्टीचा विचार जो आहे तो विचार करावा लागतो की महाराष्ट्राची निर्मिती जी आहे ती निर्मिती किंवा पृथ्वी तलावरील इतर भाग जे आहेत या भागांची निर्मिती जी आहे या निर्मितीसाठी लाखो वर्षाचा कालखंड जो आहे तो लाखो वर्षाचा कालखंड जावा लागला. हे वेगवेगळे बदल होत गेलेत आणि त्या बदलातून आज दिसणारा महाराष्ट्र, आज दिसणारा भारत हा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आपल्याला असं दिसेल की हे जे जांभे खडक होते या जांभा खडकांची निर्मिती जी आहे ती किनारी भागामध्ये आद्य तृतीयक काळाप्रमाणेच उत्तर तृतीयक काळामध्ये सुद्धा निर्मिती झालेली आहे. हे जांभे खडक जवळपास 300 मीटर, 200 मीटर ते 150 मीटर, 90 ते 60 मीटर अशा 60 मीटर आणि 40 ते 20 मीटर अशा उंचीच्या सपाट पृष्ठभागाच्या स्वरूपामध्ये आजही तिथे आढळतात किनारी भागामध्ये. किनारी भूशिरांच्या स्वरूपातही ते समुद्र सपाटीपासून 3 ते 25 मीटर उंचीवर ते आढळतात. महाराष्ट्रामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगड आणि विजयदुर्ग या भागात 8 मीटर ते 12 मीटर दरम्यान
जांभा खडकाचे आवरण आजही आपल्याला दिसून येते. रत्नागिरीमध्ये सुद्धा जांभा खडकाच्या 2 पार्श्विका विहिरी आपल्याला दिसून येतात. या खडकावर आद्यतृतीय काळात त्या तयार झालेल्या असाव्या अशा संदर्भामधले संशोधकांनी मत जे आहे ते मत मांडलेलं आहे. आपल्याला असं दिसून येतं की प्रामुख्याने हे जे बदल आहेत हे बदल मुख्यतः महाराष्ट्रातील पर्यावरणीय बदलांमध्ये, भूगर्भीय बदलांमध्ये, पर्यावरणीय इतिहास, भूगर्भीय इतिहास यामध्ये ओळखले जाऊ शकतात, घेतले जाऊ शकतात. त्याचसोबत रक्तस्तर सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे आढळणाऱ्या तृतीय काळातील जांभीय नसलेल्या रक्तस्तरांना पुराभू आकार, पुरा हवामान आणि विवर्तनकीय अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे जे सर्व बदल आहेत हे सर्व बदल आपल्याला महाराष्ट्रातील पर्यावरणीय प्रारंभिक अभ्यास लक्षात घेत असताना महत्त्वपूर्ण ठरतात. त्यानंतर सह्याद्रीची निर्मिती झाली आणि सह्याद्रीवरून पूर्ववाहिनी नद्यांचा उगम झाला. तो भाग सुद्धा महाराष्ट्राच्या पर्यावरणासाठी, महाराष्ट्रातील भौगोलिक संरचनेसाठी अत्यंत महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी म्हणजेच चतुर्थक काळाच्या उत्तरार्धात भारतीय महाद्वीप आशिया खंडात येऊन धडकले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी भारतीय महाद्वीप आशिया खंडाला येऊन धडकले. या धडकेमुळे हिमालय पर्वताची निर्मिती झाली असावी. तशी दक्षिणेचे पठार पश्चिमेकडून उचलले जाऊन अतिशय कमी कालावधीमध्ये कमी उंचीच्या पठारी प्रदेशावरून सध्याची प्रचंड उंची दक्षिणेच्या पठाराला पश्चिमेकडे लाभली. म्हणजे सह्याद्री पर्वतीय रांगा ज्या आहेत त्या सह्याद्री पर्वतीय रांगा. अर्थात यात पश्चिमी किनाऱ्यावर असलेल्या विवर्तनिकी हालचालीमुळे ही प्रक्रिया जी आहे ती जलद गतीने झाली. या विवर्तकीय हालचालीचे पडसाद आपल्याला धबधबे, खोलघड्या, रांजण खडगे, अवखात सरीवर्ण या सर्व अवसादाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतात. भूआकार विज्ञानाच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे समुद्र सपाटीपासून 600 मीटर ते 1500 मीटर या दरम्यान विविध उंचीवर आढळणारे अनाच्छादनीय पृष्ठभाग हे आपल्याला याच्यामध्ये प्रामुख्याने दिसून येतात. आणि पश्चिम घाटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे असे की
76 ते 78 पूर्व रेखांश यांच्या दरम्यान उत्तर आग्नेय ते दक्षिण वायव्य दिशेत असणारा 1500 किमी लांबीचा खडकीय विभाजक या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी आपल्याला प्रामुख्याने सह्याद्री आणि पूर्ववाहिनी नद्या यांच्या उगमाच्या अनुषंगाने आपल्याला त्या लक्षात घ्याव्या लागतात, ज्यामध्ये पश्चिमेकडील कडा ताश्म खडक, तिरके सुभाज, पट्टी ताश्म या खडकांची जी निर्मिती आहे ती खडकांची निर्मिती आपल्याला दिसून येते. त्यासोबतच दक्षिणेचे पठार दख्खनचे पठार पश्चिमेकडे वर उचलले गेल्यामुळे अर्थातच त्याला पूर्वेकडे उतार प्राप्त झाला आणि ज्या नद्या पूर्वी पश्चिमेकडे वाहत होत्या त्यांची दिशा या घटनेमुळे बदलली आणि त्या पूर्वेकडे वाहू लागल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही दख्खनच्या पठारावर झालेली नैसर्गिक हालचाल जी होती या हालचालीमुळे सह्याद्री पर्वतीय रांगा या उंच झाल्यात आणि सह्याद्री पर्वतीय रांगांमधून निघणाऱ्या ज्या काही नद्या होत्या ज्यामध्ये गोदावरी असेल, कृष्णा असेल, भीमा असेल, या सर्व नद्या ज्या आहेत या पूर्ववाहिन्या नद्या झाल्यात. या सह्याद्री पर्वतांमधून निघणाऱ्या काही पश्चिम वाहिन्या नद्या तयार झाल्यात, ज्या प्रामुख्याने कोकणामध्ये वाहणाऱ्या सरस्वती असेल, जगबुडी असेल आणि कोकणामध्ये वाहणाऱ्या इतर नद्या ज्या असतील त्या नद्या सुद्धा आपल्याला दिसून येतात की त्या पश्चिम वाहिनी झाल्यात, त्या समुद्राच्या दिशेने वाहू लागल्यात. आणि या पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत या पूर्ववाहिनी नद्या महाराष्ट्रातून कर्नाटक, कर्नाटकातून आंध्रातून पुढे बंगालच्या उपसागरापर्यंत त्या पूर्ववाहिन्या नद्या झाल्यात. या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या पर्यावरणीय अभ्यासामध्ये, भूगर्भीय अभ्यासामध्ये लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्याला असे दिसून येते की महाराष्ट्रामध्ये या सर्व घडामोडी घडत असताना वेगवेगळ्या पद्धतीची स्थित्यंतरे जी आहेत ती स्थित्यंतरे भौगोलिक दृष्टिकोनातून आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून घडून आलेली आहेत. ती कशा कशा पद्धतीची होते ते आपण पुढील भागामध्ये बघणार. धन्यवाद.